हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे ओ बेटे वरीना सुनते ओ बेटे वरीना सुंदर तेरे धान उभे विठेवरे सुंदर तेरे धान उभे विठेवरे उभे विठेवरीना सुंदर तेरे धान उभे विठेवरीना सुंदर तेरे धान उभे विठेवरे सुंदर धान उभे
सर्व
रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुखताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव तोहा माधव जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम
अरे परिसेवो माते माझी विनवणी परिसेवो माते माझी विनवणी परिसेवो माते माझी विनवणी परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे भागीरथी महादोष निवारणी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची चिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या जिता भक्ती मोक्ष मरणे तुझ्या चिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या जिता भक्ती मोक्ष मरणे तुझ्या ऐहिक परस्त्री सुख रूप ऐक्य परस्त्री सुख ऐक्य परस्त्री सुख तुका विष्णुदास संतांचे तुका विष्णुदास संतांचे कोश तुका विष्णुदास संतांचे तुका विष्णुदास संतांचे कोश वाघ पुष्पतेने पाठवी वाघ पुष्पतेने पाठवी वाघ पुष्पतेने पाठवी भागीरथी महादोष निवारे भागीरथी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामी तीर्थाची सकळ स्वामी तीर्थाची सकळ स्वामी तीर्थाची विठोबा विठोबा जय विठोबा विठोबा जय विठोबा रघुमाई विठोबा जय विठोबा रघुमाई विठोबा थोडक्यात चालेल ओ माते माझी विनवणी परिसी ओ माते माझी विनवणी आवीस ओ माते माझी विनवणी आवीस ओ माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे भागीरथी महादोष निवारणे भागीरथी महादोष निवारणे मस्तक चरणी ठेवितासे मस्तक चरणी ठेवितासे भागीरथी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारणी सकळ स्वामी तीर्थाचे सकळ
टाळी वाजवा भजन करा बोला मंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान जय मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय स्वामी निवृत्तीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हनुमान की उमापति महादेव की जय की जय नर्मदा मैया की जय गोदावरी मैया की जय परिसेवो माते माझी विनवणी परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी ऐहिक्य परत्री सुखरूप भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची तुका विष्णुदास संतांचे पोसणे वाघ पुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नर्मदाये नमो प्रातः नर्मदाये नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात वाचे म्हणता गंगा गंगा हरि वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाचे प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जी काही पत्र पाठवलेली आहेत त्यापैकी भागीरथी मातेला पाठवलेले हे पत्र विठ्ठल
हरे विठ्ठल. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन सर्वांना ज्ञात आहेत. आपल्या गावामधले असणारे हरिभक्तीपरायण ज्यांचं लक्ष हे मन आहेत असे असणारे लक्ष्मण बापूराव गांगुर्डे आणि त्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने या परिक्रमेला जात असताना त्यांच्या पत्नीची सुद्धा त्यांच्यावरती छाया आहेत, म्हणूनच ते जाऊ शकले असं मला वाटतं त्या ठिकाणी. म्हणून छायाताई लक्ष्मण बापूराव गांगुर्डे यांनी आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहेत. या ठिकाणी बापूराव बाबांचं हे सद्भाग्य आहेत की अशा चिरंजीवाला त्यांनी जन्म दिलेला आहे. या ठिकाणी त्यांचे असणारे बंधू त्या ठिकाणचे भास्करराव भाऊ, श्रावण भाऊ आणि लक्ष्मण भाऊचे चिरंजीव की ज्यांना खरोखर आज या कार्यक्रमाने अतिशय मोद म्हणजे संतोष होतो आहेत असे असणारे प्रमोद भाऊ, या सर्वांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचं निमंत्रण मला ज्यांनी दिलं ते आमचे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी हे निमंत्रण दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने कधी कधी नाही का सजनो, आजचा कार्यक्रम हा अशा वेळी सुरू झाला की ज्यावेळेस गाडी बरोबर स्टेशनला पोहोचत असते नाही का. आता 12 वाजलेले आहेत. म्हणून या दृष्टिकोनातून आजच्या कार्यक्रमामधून नर्मदा माता आपल्याला असं सांगू इच्छिते की इथं 2 तास जर प्रतीक्षा करायची जर ठरली तर किती माणसाची तळमळ होते. तिथं कधी कधी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर एक दिवस जेवायला मिळत नाही. तिथं काय होत असेल नाही का. इथं 2 तास आपल्याला मंडपामध्ये बसत असताना किती यातना होतात. तिथं कधी कधी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरून चालत असताना त्या वाळूमधून जर चालायचं असलं तर चपला घालून चालता येत नाहीत आणि वरून एवढी उष्णता असते, चपला जर काढल्या तर पाय चडचडा भाजतात. परंतु अशा स्थितीमध्ये आमच्या लक्ष्मण भाऊंनी ही महान अशा पद्धतीची तपश्चर्या केली आणि त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम आहे तो माझ्यासारख्या एका सामान्य साधकाला या कार्यक्रमाचा योग आलेला आहे. हे मी माझं सद्भाग्य समजतो. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. असं माझं दैव खरोखर बलवत्तर आहेत. परंतु आजचा हा असणारा जो प्रसंग आहे, ज्यांच्याकडं माझं उद्घाटन होतं गावचंच असणारा ते आमचे पाटील नाही का, तुकोबर म्हणतात कोपला पाटील गावीचे हे लोक नाही का. आता माझं भिको कोण घाली म्हणून तिकडे जावंच लागलं मला आणि इकडे यावंच लागलं. काही काळजी करू नका. एक फक्त अर्धा तासामध्ये तुम्हाला नर्मदा मातेचा थोडक्यात महिमा सांगतो. मी जिथंही कीर्तनाला जातोय तिथं हाच अभंग घेत असतो. कधी पहिल्या चरणातून प्रवेश करत असतो, कधी दुसऱ्या चरणातून करतो, कधी तिसऱ्या चरणातून करतो. आज 4थ्या चरणातून आपण प्रवेश करू. विठ्ठल विठ्ठल. सज्जनो, पत्र लिहित असताना शेवटी लिहिलं जातं आपला विश्वासू नाही का. या आपला विश्वासू शब्दाने आपला परिचय दिला जातो. पण आपण आपला परिचय देत असताना पत्रामध्ये जरी लीनता व्यक्त करत असेल नाही का, आपला विश्वासू नाही का, आपला कृपा भिलाशी असा शब्द जरी आपण वापरत असेल तरी सुद्धा आपल्या जीवनामधला अहंकार गेलेला नाही असं बऱ्याच ठिकाणी काय होत असतं, परिचितीला येत असतं नाही का. सज्जनो, खऱ्या अर्थाने विचार जर केला तर नम्रता जर शिकायची असेल तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायकडून शिका. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय भागीरथी मातेला पत्र पाठवत असताना आपली जी भूमिका आहे, आपण कोण आहेत, अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात. तुका विष्णुदास संताचे भागीरथी
तर खरोखर मंडळी म्हणजे त म्हणता तत्वमशी अशा पद्धतीची, बरोबर आहे का नाही? खरोखर असा योग जुळून येण्यासाठी कीर्तनकाराचं सुद्धा भाग्य लागतं महाराज, नाही का? नाही तर काही ठिकाणी असं वाटतं जे फेटा काढावा आणि पळत सुटावं बगलेत घालून थेट रुईला जावं, नाही का? पण खरोखर अतिशय सुंदर पद्धतीच्या मंडळींचा या ठिकाणी हाचा म्हणजे साथीला असणारा हा प्रसंग आहे. खरोखर एकेकाहून बळी अशा पद्धतीचे गायक मंडळी आहेत. परंतु आता मात्र वेळेचं आपल्याला काय आहेत बंधन आहेत. मला थोडक्यात नर्मदा परिक्रमा जीवनात काय करावी, काय फलश्रुती नर्मदा मातेच्या कृपेने आपल्या जीवनात प्राप्त होत असते, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना कशा पद्धतीनं करावी, नर्मदा मातेचं अवतरण थोडक्यात या पृथ्वीतलावरती कसं झालं, कोणत्या कल्पामध्ये तिला त्या ठिकाणी वर्णन करत असताना तिचा लग्नविवाह सोहळा कोणत्या कल्पात झाला, या दृष्टिकोनातून संपूर्ण नर्मदा महापुराण जे आहेत या दृष्टिकोनातून थोडक्यात कथाभाग सांगायचा आहे. त्यामुळे गाडी आता एक्सप्रेस झालेली आहेत, कोणतं स्टेशन घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल हो, तुकोबर आहे आपला परिचय देत असताना सांगतात तुका विष्णुदास संतांचे पोसणे. सजनो ध्यानात ठेवा, ज्याने आपल्या जीवनामध्ये नम्रता धारण केली तोच परमार्थिक क्षेत्रामध्ये काहीतरी मिळू शकतो, नाही का? नम्र झाला भूता तेने कोणिले अनंता, तेने कोणिले अनंता, तेने कोणिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोणिले अनंता, तेने कोणिले अनंता, तेने कोणिले अनंता. हो, जो भूत मात्रांच्या ठिकाणी नम्र होतो त्याच्याच जीवनामध्ये तो अनंत नाम परमात्मालाच काय करतो, आपल्या हृदयामध्ये काय करत असतो, कुंडत असतो, साठवत असतो. सजनो, नम्रता ही गोष्ट जीवनामध्ये जशी इथं महत्वाची तशी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये नम्रता नसेल त्याची परिक्रमा कधीच सफल होऊ शकत नाही. विठ्ठल नर्मदा शब्दाचा अर्थ काय, त्या ठिकाणी काय अर्थ आहे नर्मदा मातेचा? नर्मदा या शब्दाचा अर्थ काय? तसे नर्मदा मातेचे 15 नावं नर्मदा पुराणाच्या असणाऱ्या त्या प्रथम स्थानीच त्या ठिकाणी द्वितीय अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 15 प्रकारचे नावं नर्मदा मातेचे. त्याच्यामध्ये काही नावं मकर वाहिनी आहेत, बालू वाहिनी आहेत, तिला शिरसा माता म्हणतात, तिला सोन माता म्हणतात, तिला जटाशंकरी माता म्हणतात, तिला रेवा माता म्हणतात, तिला नर्मदा माता म्हणतात. नर्मदा शब्दाचा अर्थ काय पहा, जी नराचा मद हरण करते तिचं नाव नर्मदा. विठ्ठल हो, आणि म्हणून नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना छातीला माती सोडून किंवा हाताला माती सोडून कधीच जायचं नाही त्या ठिकाणी. सजवणं ध्यानात ठेवा, ज्यावेळी आपण आपल्या जीवनामध्ये नम्रता धारण करू, लीनता धारण करू, त्याच वेळी नर्मदा मातेची परिक्रमा होईल. हा पहिला प्रश्न. परिक्रमा म्हणजे केवळ फेरी नाही बरं का, ध्यानात ठेवा. परिक्रमा म्हणजे फेरी नाही. मी एका त्या असणाऱ्या शूलपाणेश्वरच्या जंगलातून चाललेलो होतो आणि जात असताना त्यावेळी माझी ती 3री परिक्रमा होती. पायी 3री परिक्रमा होती. गाडीने 3दा केली आणि पायी ती 3री परिक्रमा होती. त्या आश्रमामध्ये असणारे साधूंनी मला प्रश्न विचारला की म्हणजे आपले महाराष्ट्रीयनच आहेत त्या ठिकाणी. आपण त्या शूलपाणेश्वरच्या जंगलातून जात असताना नागपूर भागातले महात्मे त्यांनी असा आश्रम टाकलेला आहे गजानन बाबांच्या आश्रमाच्या पाठीमागे, म्हणजे जंगलातला आश्रम. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की बाबा तुमच्या किती परिक्रमा झाल्या? आपला सहज स्वभाव त्या ठिकाणी माझ्या 3 परिक्रमा झाल्या. तेवढ्यामध्ये तिथं एक साधू आपल्या आपल्या महिमेमध्ये फिरत होते त्या आश्रमामध्ये. त्यांना पण त्यांनी प्रश्न विचारला. म्हटले बाबा बघा यांच्या 3 परिक्रमा झाल्या, बाबा तुमच्या किती झाल्या हो? जे महात्मे तिथं फिरत होते, स्वानंद विचरण करत होते, त्यांच्या 5 परिक्रमा झालेल्या होत्या बरं का. पण त्यांनी इतकं सुंदर त्या ठिकाणी उत्तर दिलं. ते म्हटले नर्मदा मातेच्या परिक्रमा किती झाल्या याच्यापेक्षा कशा झाल्या आणि काय अनुभूती आली ही गोष्ट जीवनात अत्यंत महत्वाची आहे. विठ्ठल ज्या महात्म्याने मला हे उत्तर सांगितलं, ध्यानात ठेवा, ज्या महात्म्याने मला हे उत्तर सांगितलं किंवा ज्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले ते पुढे चालत असताना माझे खूप चांगले सखे मित्र झाले, खूप चांगले सखे मित्र झाले. एक
एक अधिकारी सत्पुरुष जीवनामधले आपल्या महाराष्ट्र प्रांतामधले ब्रह्मचारी महात्मा, ज्यांनी आपलं स्थान कुठंच बनवलं नाही, पण जीवनामध्ये एवढी प्रचंड साधना त्या महात्म्याने केली की त्या साधनेला तोड नाही. आणि आता पुन्हा पाठीमागे मी काही कारणानिमित्त नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेलो आणि तिथं गेल्यानंतर कुंभेश्वर नावाचं क्षेत्र आहे, ज्या क्षेत्राला पणोती सुद्धा म्हणतात नाही का. पणोतीला गेल्यानंतर शनिदेवाच्या 2 पत्न्या, छोटी पणोती आणि मोठी पणोती नाही का. ज्याच्या जीवनामध्ये मागे पणोती लागली असेल त्याने आपल्या जीवनामध्ये त्या पणोतीला जाऊन जर दर्शन जर केलं तर त्याच्या पाठीमागची पणोती निघून जात असते. असं असणारं कुंभेश्वर नावाचं क्षेत्र. कुंभेश्वर हे नाव त्या क्षेत्राला का पडलं तर त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती गरुडजींनी स्वर्गामधून अमृताचा कुंभ आणला आणि आणल्याच्या नंतर 4 ठिकाणी ते अमृत पडलेलं आहेत. अर्थात त्या ठिकाणी त्या अमृताचा सदुपयोग काय झाला सर्व आपल्याला ज्ञात आहेत. पण असा असणारा अमृताचा कुंभ या मृत्यूलोकामध्ये आणल्याच्या नंतर शेवटी रिकामा कुंभ कुठं ठेवला तर कुंभेश्वर नावाचं जे स्थान आहे त्या कुंभेश्वर नावाच्या स्थानात बरोबर मध्यभागी नाही का, बरोबर मध्यभागी तो कुंभ जसाच्या तसा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. असं पण वर्णन केलेलं आहे. कुठं वर्णन केलं असेल स्वर्गाला तर ती गोष्ट सोडून द्या, पण माझ्या ऐकण्यात किंवा त्या ठिकाणी म्हणजे मान्यतेनुसार तो कुंभ तिथं ठेवलेला आहे. म्हणून कुंभेश्वर क्षेत्राला जर आपण गेलो आणि त्या कुंभेश्वराला पहा, नर्मदा परिक्रमा विधिवत किती दिवसाची, 3 साल 3 महिने आणि 13 दिवस नाही का, 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस हा विधी नर्मदा मातेचा सांगितलेला आहे. त्यापैकी कुंभेश्वर नावाच्या क्षेत्रामध्ये किती दिवस निवास करावा तर कुंभेश्वर क्षेत्रामध्ये 3 दिवस निवास करावा. जो कुंभेश्वर क्षेत्रामध्ये 3 दिवस निवास करून 3 स्नान नर्मदा मातेचे करतो त्याला कुंभमेळ्यात स्नान केल्याचं पुण्य त्याच्या पदरात पडतं. असं कुंभेश्वर क्षेत्राचं काय आहे महत्व सांगितलेलं आहे. पहा सजनो, त्या कुंभेश्वर क्षेत्रामध्ये मी गेल्यानंतर तिथंच बाबाजी बसलेले होते आणि ते जीवनामध्ये त्या ठिकाणी परिक्रमा करत असताना आपल्यासारख्या परिक्रमा नाही बरं का, मी पण केल्या त्या ठिकाणी. कधी मला सुद्धा लोकांचे भजे पावडे खाण्यात खूप आनंद वाटला त्या ठिकाणी बरं का, पण परिक्रमेमधली ही स्थिती नाही बरं का. परिक्रमेमध्ये जात असताना परिक्रमा ही तपश्चर्या आहे. कारण का नर्मदा तीरे तपक कुर्यात असं सांगितले, नर्मदा तटे तपक कुर्यात. सज्जनो, जो नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करतो तो कैलासाला जात नाहीत, तो वैकुंठाला जात नाहीत, तो आणखी स्वर्गालाही जात नाहीत. मग जातो कुठं नाही का. सजनो, मी काटकुटच्या जंगलामधून चाललेलो होतो आणि त्या काटकुटच्या जंगलामधून जात असताना एका साधूंचं दर्शन मला झालं आणि त्या साधूंचं दर्शन झाल्याच्या नंतर त्या साधूंनी मला असं सांगितलं की जो आपला देह नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती ठेवतो, मग तो तपश्चर्या करत असताना ठेवू द्या, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना ठेवू द्या, तो मनुष्य अशा दिव्य प्रदेशाला जातो की जो दिव्य प्रदेश नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरतीच आहे बरं का. कशा पद्धतीनं आहे, जशी मुंडमाला असते त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं नर्मदा माता जशी फिरत गेलेली आहे तसा तिच्या किनाऱ्यावरचा जो असणारा माळेसारखा तो प्रदेश आहे. आणि आतापर्यंत जितक्या महात्म्यांनी आपले देह ठेवले असतील किंवा जे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती राहत असताना तपस्वी जीवन जगत असतील, एक ध्यानात ठेवा, आपल्या जवळ गोदावरी गंगा आहे पण ज्याच्या गावी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा नाही का. जवळ गोदावरी माता गंगा आहे, सांगा खरोखर या गोदावरी मातेची एवढी महती असताना सुद्धा किती लोक असे आहेत की महिन्यातून एकदा स्नानाला जातात. वरती बोट करा, महिन्यातून एकदा स्नानाला जातात. ते नाशिकला जाऊ द्या, नांदूर मध्यमेश्वरला जाऊ द्या, नाहीतर अजून कुठं जाऊ द्या. किती असे लोक आहेत की ज्यांच्या जीवनामधला नियम आहेत की आम्ही दर महिन्यातून एकदा तरी गंगा गोदावरी मातेच्या स्नानाला जातो. आहे असं कोणी नाही सज्जनो. खऱ्या अर्थाने आज अभंग घेतला त्याच्यामध्ये भागीरथी वर्णन केलेलं आहे, गोदावरी गंगेचं वर्णन केलेलं आहे, परंतु भागीरथी माता म्हणजेच गोदावरी माता, गोदावरी माता म्हणजेच नर्मदा माता, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अंतर नाही. सज्जनो ध्यानात ठेवा, माझ्या जीवनामध्ये
कोटी ते 2-2 कोटी रुपयाचे आश्रम आज ते 10 कोटीचे आश्रम आहेत, असे 3 आश्रम मला देऊ केलेले होते. 2005 साली 18 ते 19 वर्षापूर्वी माझी जी परिक्रमा झाली पहिली, त्या परिक्रमेमध्ये असे 2 ते 3 आश्रम, म्हणजे त्यांची किंमत आज 10 कोटी बरं का, एवढे मोठे आश्रम. पण मी जीवनात एकच सांगितलं, नाही, मी आलेलो आहे नर्मदा मातेची परिक्रमा करण्यासाठी, पण माझ्या जीवनाचा उद्देश जर काय असेल तर ज्या भागामध्ये मी जन्माला आलेलो आहे त्या भागामध्ये मला माझ्या जीवनात परमार्थ करायचा आहे. आणि तो परमार्थ करत असताना मी रोज नित्य नेमाने गोदावरी गंगेचं स्नान करण्याचा नियम केला. मध्यंतरी थोडा खंडित पण झाला, नाही असं काही नाही, पण माझ्या जीवनामध्ये मी पूर्वी 3.25 वर्षाचं मौन धरून अनुष्ठान केलं. रुईला पहाटे 3 वाजता निघून 4च्या आतमध्ये गोदावरी गंगेचं स्नान 3.25 वर्ष एकही दिवस न चुकता मी माझ्या जीवनामध्ये केलं. मी का सांगतो, अभिमानाचा विषय नाही बरं का, हा अभिमानाचा विषय नाही. मी तुम्हाला वस्तुस्थितीपर्यंत मला तुम्हाला पोहोचवायचं आहे की जीवनामध्ये आपल्याला आपल्या गोदावरी गंगेची सुद्धा फलश्रुती जीवनात कळायली पाहिजे. एक सांगू, नर्मदा मातेच्या परिक्रमाची जी फलश्रुती आहेत तीच फलश्रुती गोदावरी गंगेची आहेत. आणि गोदावरी गंगेची फलश्रुती सांगत असताना वाराणसी 1 मासा, वाराणसीला जात असताना 1 महिनाभर चालल्याचं पुण्य गोदावरी 1 दिवसा सांगितलं. तेच तुम्ही इथून पायी चालत चालत गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती जा, तरी सुद्धा 1 महिना वाराणसीच्या वाटेवरती चालल्याचं पुण्य एकाच दिवसामध्ये गोदावरी मातेच्या किनाऱ्यावरती प्राप्त होतं. आणि पुन्हा सांगतो, नांदूर मध्यमेश्वर क्षेत्र ही दक्षिण काशी आहेत. या क्षेत्रामध्ये सिद्धेश्वर, मृगव्याधेश्वर, गंगा मधमेश्वर, राघवेश्वर, बाणेश्वर, संगमेश्वर आणि काशी विश्वनाथ अशा रीतीने महादेवाची 7 प्रकारची रूप तिथं नटलेली आहे. या गोदावरी गंगेच्या ठिकाणी नांदूर मध्यमेश्वरला आमची गोदावरी गंगा दक्षिण वाहिनी झालेली आहेत. जर या दक्षिण वाहिनी तेवढ्याच जागेची जर परिक्रमा जर केली तर गोदावरी गंगेची परिक्रमा केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. एवढी फलश्रुती नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामध्ये केवळ दक्षिण वाहिनी गोदावरी गंगेची परिक्रमा केल्याची बरं का. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर सज्जन त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तिथं तपश्चर्या करतो, पहा वैशिष्ट्य असं आहे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. मी काही आदिवासी समाजाची माणसं पाहिली, काही म्हटल्यापेक्षा सर्वच, पण ते बिचारे त्यांच्या जीवनामध्ये कुठली धन नाही, संपत्ती नाही, साधं जीवन, पण रोज नित्य नेमाने नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे आदिवासी असो किंवा कोणी असो ते रोज नित्य नेमाने नर्मदा मातेमध्ये 2 टाइम स्नान करतात बरं का, 2 टाइम स्नान. तिथले आदिवासी स्नान करतात आणि आपले ब्राह्मण सुद्धा जात नाहीत गोदावरी मातेवरती. ही ट्रॅजेडी, दुर्दैव आहे त्या ठिकाणी. पटेल लोकांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 300 एकर जमिनी असणारे लोक मी पाहिले. मी तुम्हाला पत्ता देईल, ज्या व्यक्तीने माझं एवढं स्वागत केलं त्या व्यक्तीला 350 एकर जमीन होती बरं का. नवनाथ महाराज किती? 350 एकर. त्यांचं नाव होतं राजकुमार सिंह पटेल बरं का. त्यांची मुलं अमेरिकेला शिकतायत. त्या गावामध्ये त्यांचे स्वतःचे 2 हार्वेस्टर आहे आणि गावामध्ये DIG ला जरी यायचं असेल तर त्यांच्या परवानगीने यावं लागतं. एवढा दबदबा आहे बरं का त्या व्यक्तीचा, एवढा दबदबा आहे. नर्मदा मातेला महापूर आला, 1 महिनाभर होशंगाबादच्या जवळपास 15 ते 20 खेड्यांना 1 महिनाभर अन्न पुरवलं त्या माणसाने, 1 महिनाभर बरं का, सगळ्या लोकांना. एवढी मोठी स्थिती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. पण पटेल लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की ज्यांच्या डोक्यावरती तुम्हाला शेंडी दिसेल, खांद्यावरती तुम्हाला जानवं दिसेल आणि संध्याकाळच्या वेळेस तो पटेलचा किती मोठा मुलगा असेल तरी तो नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाणार, नर्मदा मातेवरती स्नान करणार, नर्मदा मातेला उदबत्ती लावणार, त्याच्याबरोबर 1 फुलवात घेणार, ती फुलवात द्रोणामध्ये भरून तिच्यामध्ये 1 पुष्प ठेवून नर्मदा मातेला अर्पण करणार. म्हणजे याचा अर्थ आपल्यापेक्षा तपश्चर्येमध्ये ते लोक पुढे. आणि म्हणून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती ज्यांचं जीवन तपस्वी आहे, जे नर्मदा मातेला मानतात, तर त्या महात्म्याने सांगितलं ते कुठंच जात नाहीत. ते कुठं जातात? नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचा जो दिव्य प्रदेश आहे त्या दिव्य प्रदेशामध्येच त्यांना एका दिव्य शरीराची प्राप्ती होते. आणि त्या रीतीने ते त्याच मातेच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करत
म्हणजे हजारो कल्प त्या ठिकाणी त्यांचा निवास होतो। ही फलश्रुती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरच्या तपश्चर्येची। त्या महात्म्याने सांगितलं, ऐसे इतने महात्मा लोग मैया के तट पर बैठे कि कमंडल को कमंडल लगाए। इतने महात्मा लोग मैया के तट पर अभी तपस्या कर रहे हैं। आपल्या जीवनामध्ये जर खरोखर मनपूर्वक आपण जर नर्मदा मातेची परिक्रमा जर केली, मनपूर्वक जर केली, तर त्याच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभवच आला पाहिजे। आणि जर येत नसेल तर समजावं त्याच्या जीवनामध्ये त्याने खऱ्या अर्थाने नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन काहीच केलं नाही, उलट जाऊन जीवनामध्ये त्याने नुकसान केलं। विठ्ठल विठ्ठल काय झालं माहिती का? आमचे छिपानरचे एक बाबा आहेत, त्यांचं नाव आहे सुदाम ब्रह्मचारी। त्यांचा आश्रम नियमावरच्या पुढे गेल्यानंतर दादा धुनीवाले त्यांचा जो आश्रम आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला निंबार्क आश्रम नावाचा आश्रम आहे नियमावरच्या पुढे। त्या महात्म्याला नाशिकला बोलवलं आणि बोलावल्याच्या नंतर जे परिक्रमावासी होते त्यांचे अनुभव विचारायला लागल्याच्या नंतर एकाने सांगितलं, बाबाजी मी 90 दिवसामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा केली। दुसरा म्हटला मी 80 दिवसामध्ये केली। तिसरा म्हटला मी 70 दिवसामध्ये केली। ज्याने 70 दिवसात केली त्याला वाटलं बाबाजी मला फार मोठं पारितोषिक देतील। बाबाजी म्हटले सबसे बडा नालायक तू ही बोले। त्याला सांगितलं बरं का, सगळ्यात नालायक तू है। क्यों बाबाजी मेरी कुछ गलती हुई मैंने 70 दिन में? अरे म्हटले सगळ्यात मोठी गलती तू केली। कारण का? अरे तूने क्या किया बोले नर्मदा मैया के किनारे पर आके? तू आया, खाया, हागा और भागा, इससे सिवा तूने क्या किया? विठ्ठल विठ्ठल सज्जनो ध्यानात ठेवा, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति। तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति। अन्य क्षेत्रामध्ये केलेल्या पापाचं क्षालन हे तीर्थक्षेत्रात होतं आणि तीर्थक्षेत्रामध्ये केलेल्या पापाचा वज्रलेप होत असतो। ध्यानात ठेवा। मग तुम्ही म्हणाल आम्ही कुठे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती पाप केलं? पापाची व्याख्या आहे का? नामासी विनमुख, नामासी विनमुख, नामासी विनमुख, नामासी विनमुख, नामासी विनमुख, तो नर पापिया नामासी विनमुख। नामस्मरण नाही माऊली ज्ञानोबा त्याला पापिया म्हणतात। तसं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर जर मुखाने नर्मदा मातेचं नामस्मरण घडत नसेल किंवा तुमचा जो मंत्र असेल ओम नमः शिवाय असू द्या, शिवाय नमस्तुभ्यम असू द्या, किंवा त्या ठिकाणी ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी असू द्या, कोणताही मंत्र असू द्या, त्या मंत्राचा जप करा। पहा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जर जप करत करत नर्मदा मातेची परिक्रमा जर केली तर तुमचा तो मंत्र सिद्ध झालाच पाहिजे। एवढी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती पायी परिक्रमा करत असताना जप केल्याची फलश्रुती आहे। सज्जनो पहा, वरती बागदी नावाचा एक संगम आहे नेमावरच्या खालच्या बाजूला बरं का। उत्तर तीराने जात असताना नेमावरच्या पश्चिम बाजूला किंवा त्या खालच्या बाजूला, आता माझी थोडी दिशाभूल झालेली पण समुद्राच्या दिशेनं, तिथं गेल्यानंतर बागदी नावाचा संगम आहे। बागदी नावाचा संगम म्हणजे काय? बागदी याचा अर्थ वाघ देवी, तिचं नाव आहे तर सरस्वती माता। अशा असणाऱ्या सरस्वती मातेच्या नावाने तो घाट प्रसिद्ध आहे, त्याला बागदी संगम म्हणतात किंवा ती वागदी म्हणजे त्या ठिकाणची असणारी बागदेवी नावाची जी नदी आहे तिचा संगम तिथं झालेला आहे।
सज्जनो, या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर ज्याने तिथं अनुष्ठान केलं 7 दिवसाचं 9 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि ते जर खरोखर मनपूर्वक जर घडलं तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये जो जप त्याने केलेला आहे त्या जपाची सिद्धता त्या स्थानावरती होते. असे अनंत स्थान नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहेत. म्हणून सज्जनो, नर्मदा मातेचा किनारा हा अतिशय पवित्र आहे. म्हणून नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना नर्मदा मातेकडे पाय करून झोपायचं नाही. पायावर का ध्यानात ठेवा, नर्मदा मातेकडे पाय करून झोपायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना तुम्ही किती दिवसाची परिक्रमा होऊ द्या, अंगाला साबण लावायची नाही. अंगाला साबण लावायची नाही. पुन्हा एक सांगू, तुम्हाला जर तपश्चर्याच करायची असेल तर डोक्याला तेल सुद्धा लावायचं नाही. एक ध्यानात ठेवा, नाही लावायचं त्या ठिकाणी. जीवनामध्ये तुम्हाला जर तपश्चर्याच जर करायची असेल तर हॉटेल मधलं अन्न खायचं नाही, नाही खायचं. किती जरी प्रसंग आला तर फक्त नर्मदा मातेवरती भार टाका, तुम्हाला जीवनात सर्व गोष्टी प्राप्त होतील. एवढी मोठी ताकद शक्ती त्या नर्मदा मातेची. कारण का, नर्मदा माता ही माता आहे. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. एखाद्या वेळेस पुत्र कुपुत्र होईल, पण माता ही कधी कुमाता होत नसते. सज्जनो, प्रसंग असा आहे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. ते आता साधूंचं जीवन तुम्हाला मी सांगत होतो की त्या कुंभेश्वर क्षेत्रामध्ये सज्जनो ध्यानात ठेवा, ते साधू मला भेटल्याच्या नंतर त्यांच्या समोर जो ग्रंथ होता ते एका योगी जीवनाचं असणारं संपूर्ण चिंतन त्या ग्रंथात होतं. त्या ग्रंथाचं नाव आता माझ्या ध्यानात होतं, आता राहिलं नाही, परंतु योगी परमानंद असं काहीतरी नाव होतं त्या महात्म्याचं. बघा, 4-5 परिक्रमा केल्या आणि अशा अवस्थेत ते मला तिथं भेटल्याच्या नंतर त्यांच्या समोर तो ग्रंथ होता, योगी परमानंद नावाचा ग्रंथ. ते कशाचं चिंतन करत होते? योगी परमानंद. मी गेल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर ते बोलले नाही. त्यांनी सांगितलं, लिहून दिलं कागदावरती, माझं 3 साल 3 महिने 13 दिवसाचं हे नर्मदा परिक्रमेचं व्रत आहेत आणि एवढ्या दिवस माझं मौन आहे. पहा, सर्वसाधारण पद्धतीनं ज्या नर्मदा मातेचं दर्शन केल्यानंतर 3 जन्माची पातकं नष्ट होतात केवळ दर्शनाने. बरं का, नर्मदा मातेचं जर दर्शन आपण जर केलं तर 3 जन्माची पातकं नष्ट होतात. ही महती नर्मदा मातेची. तेव्हा तिच्या किनाऱ्यावरती राहत असताना मला वाटतं 3 साल 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा, त्यातल्या त्यात मौन अखंड त्या ठिकाणी योगी जीवनाचं किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्या तरी भगवत तत्वाचं चिंतन आणि त्या महात्म्याचं जीवन मी पाहिलं. किती जरी ते थकून गेले असले तरी सुद्धा जिथं जिथं अन्नक्षेत्र आहे तिथं आतमध्ये जाणार, स्वयंपाक तयार करू लागणार आणि सगळ्यांना तो स्वयंपाक खाऊ घालणार, त्याच्यानंतरच जेवण करणार. केवढं तपस्वी जीवन असेल, बरोबर आहे का नाही? सज्जनो, या जीवनाचा विचार करा. ज्यांना नर्मदा मातेची परिक्रमा करायची, ज्यांची झाली त्यांची गोष्ट सोडून द्या, पण ज्यांना इथून पुढे करायचे असेल त्यांनी हे सर्व नियम जीवनामध्ये ध्यानात ठेवा. सज्जनो, जर खरोखर आपण आपल्या जीवनामध्ये जर नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना तिच्यावरती जर श्रद्धा ठेवली, तिच्यावरती जर आपण विश्वास ठेवला तर नर्मदा माता पदोपदी आपलं कसं रक्षण करते याची 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. हो, प्रसंग असा झाला की एक दिवस रात्री आम्ही जवळपास 9 जण गेलो होतो बरं का परिक्रमेला. वामन बाबा काळे, तुकाराम बाबा परसुलकर, माधव बाबा शिंदे भायळेकर, त्याच्यानंतर आमचे नांदूर मधमेश्वरचे त्र्यंबक भाऊ दाते, त्याच्यानंतर आमचे गुरुबंधू बाळासाहेब गायकवाड, त्याच्यानंतर अजून आमचे एक गुरुबंधू अरुण महाराज पवार, असे जवळजवळ 9 लोक आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. जात असताना शेवटी मात्र नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर पहा, जर पती पत्नीने जरी परिक्रमा केली असेल तर त्यांना विचारा की एक दिवस असा तुमच्या जीवनामध्ये समजा असा त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी असेल की खरोखर तुम्ही मनपूर्वक सांगायचं तुमच्या दोघांचं भांडण झालं का नाही झालं. बरं का, त्यांना प्रश्न विचारायचा. नवरा बायको असू द्या बरं का, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, तुम्ही मनपूर्वक सांगा तुमच्या मंडळीचं तुमचं भांडण झालं का नाही. एक तरी दिवस असा असेल की त्या दिवशी निदान
त्याच्या पत्नीचं आणि त्याचं भांडण झाल्याशिवाय राहणार नाही बरं का। नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती एक निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुःखी, 5 में पंचायत बरं का। फार अवघड कंडिशन असते त्या ठिकाणी, एवढी सोपी गोष्ट नाही। पण ती परिक्रमा करत असताना किनाऱ्याने केल्यानंतर हा अनुभव येतो बरं का। किनाऱ्याने केल्याच्या नंतर हा अनुभव येत असतो। हा अनुभव आपल्याला रस्त्याने गेल्याच्या नंतर येणार नाही। सजनो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर तो तपश्चर्याचा प्रांत आहे आणि करिता तपे काम क्रोध खवळती। सजनो, भांडण कशावरून व्हावं माहितीये का? कशावरून भांडण व्हावं? आम्ही 4 जण होतो, आम्ही ठरवलं होतं हाताने स्वयंपाक करून खायचा बरं का। हाताने स्वयंपाक करून खायचा म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथून तयारीनिशी गेलो होतो। एका महाराजांकडे तवा होता, माझ्याकडे एक पातेलं होतं, एका महाराजांकडे एक ताट होतं बरं का, आणि एका महाराजांकडे एक चाकू, एक त्या ठिकाणची असणारी पळी आणि एक उलथानी बरं का। एवढ्या 3च गोष्टी। आता 3 गोष्टी त्यांच्याकडे ना आमच्याकडे एक गोष्टी, आम्ही सगळे एकत्रित यायचो आणि स्वयंपाक त्याच्यावर तयार करायचा। त्या ताटामध्ये पीठ मळायचं, त्या तव्यावरती ते भाजायचं त्या ठिकाणी नाही का, अशा पद्धतीनं। आणि त्यांच्याकडे एक लाटणं होतं, एक विशेष म्हणजे नाही का, एवढ्याच वस्तू। आणि माझ्या पातेल्यामध्ये काय करायची, भाजी तयार करायची। एक दिवस असं झालं, 2 चपात्या उरल्या। किती? 2 चपात्या उरल्या। आता 2 चपात्या उरल्याच्या नंतर आम्ही काय केलं, ते नांदूरचे दाते महाराज आहेत ना, त्यांच्या पिशवीत बा तुमच्याकडे ठेवा। त्यांनी काय केलं, त्या चपात्या घेतल्या आणि ज्यांच्याकडं तो चाकू आणि ते लाटणं होतं त्या महाराजांच्या पिशवीत घालून दिल्या। सकाळी आम्ही तिथं बसलो आणि बसल्याच्या नंतर म्हटलं दाते महाराज काढाव चपात्या। ते म्हणले कुठे आहेत चपात्या? ते काही बोलायला तयार नाही बरं का। बघा बरं कोणाच्या पिशवीत, गायकवाड महाराज बघा बरं तुमच्या पिशवीत, तुमच्या पिशवीत चपात्या म्हटल्यानंतर त्यांनी पिशवीत हात घातला आणि 2 चपात्या त्यांच्या पिशवीमध्ये निघाल्या। जे गाडी तापली महाराजांची, म्हटलं सगळा बोजा माझ्याकडं। आता 2 चपात्यांचा बोजा किती असतो बरं सांगा माता माऊलीनं, 2 चपात्यांचा बोजा किती नाही का। पण जी गाडी त्यांची तापली ते म्हटलं सगळा बोजा तुम्ही माझ्याकडेच देतात। जे महाराजांना राग आला, ताना महाराज उठले आणि पुढे निघून गेले बरं का। पुढे निघून गेल्याच्या नंतर आम्ही तिघांनी म्हटलं जाऊ दे, गेले ते गेले, जाऊ दे, काय तेवढीच अर्धी आपल्याला एक्स्ट्रा मिळेल नाही का। आम्ही त्या 2 चपात्या खाऊन घेतल्या। पुढे गेले, त्यांनी बिस्किटचा पुडा घेतला, आम्ही गेलो त्यांची बिस्किटही खाऊन टाकली बरं का। चला, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर करिता तीर्थाटने त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी कामक्रोध खवळती हा अनुभव येतो। सजनो, साकल नावाच्या घाटावरती आम्ही चाललेलो होतो। साकल नावाच्या घाटावरती ते गायकवाड महाराजांनी मी म्हटलं काही नाही, आता संध्याकाळचं स्नान करायचं आणि स्नान केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, फक्त इथून थोडंसं असं पुढे गेलं की पुढे एक गाव होतं। आता त्या गावाचं नाव मला आठवत नाहीत, पण त्या गावामध्ये जायचं होतं। सांगितलं इथं जवळच, एक जण विचारलं जवळच गाव आहे। सजनो, आम्ही तिथं स्नान केलं, नर्मदा मातेला उदबत्ती लावली, नर्मदा मातेची आरती केली। साकल नावाचा घाट, बरोबर तो साकल नावाचा घाट, आणि आम्हाला काय वाटलं इथून जवळच जायचंय आपल्याला, आणि म्हणून आम्ही निघाल्याच्या नंतर एक असा मोठा ओळ होता, त्या ओळाने गेलो, पण आम्हाला वरती जायला कुठं रस्ताच मिळेना। सजनो, 1.5 किलोमीटर गेलो, 2 किलोमीटर गेलो, 3 किलोमीटर गेलो। प्रश्न पडलाय, आता रात्रीचा प्रसंग आहे, रस्ता कुठून बाहेर पडायचा? वरती असे घायपतासारखं त्या ठिकाणी असल्यामुळं ती जाळी होती, वरती जायला रस्ताच नाही। आता काय करायचं? रात्रीचा प्रसंग। सजनो, एका ठिकाणून गेलो आणि गेल्याच्या नंतर असा रस्ता दिसला, पण तो नेमका आम्हाला उजव्या बाजूला जायचं होतं, डाव्या बाजूला रस्ता दिसला, म्हणून आम्हाला लक्षात आलं इथं कोणीतरी असावं, आणि म्हणून आम्ही वरती गेलो। आणि गेल्याच्या नंतर नर्मदे हर म्हटलं तर एका ठिकाणी शेकोटी पेटलेली होती। ते म्हटलं रुको महाराज, मैं आया बोले। मग ते आल्यानंतर आम्हाला तिथं घेऊन गेले। अरे महाराज, इतनी रात हुई, आप कहाँ जा रहे बोले। मग त्यांना सांगितलं बाबा आम्ही रस्ता चुकलो। ते म्हटले बघा, या ठिकाणी इतके भालू म्हणजे ते अस्वलं फिरतात बरं का रात्रीचे, हा अतिशय दुर्गम, तो 18 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे, हे सगळे इथं रात्रीचे फिरतात। आणि म्हटले महाराज, आम्ही सुद्धा रात्रीचे बाहेर पडत नाही, शक्यतो आम्ही बाहेर पडत नाहीत, पडलो तरी आमच्या जवळ आगटी वगैरे राहते, जुना तो कालखंड, त्या ठिकाणी जंगल होतं आणि आमच्याकडे काहीतरी आग वगैरे सोबत राहते म्हटले, त्यामुळे पशु आमच्या जवळ येत नाहीत। महाराज म्हटले आज मी सुद्धा या ठिकाणी थांबणार नव्हतो, म्हणजे थांबतच नाही आम्ही, पण आज माझ्या मनामध्ये आलं
त्याला हुर्रा म्हणतात, आपण हुळा म्हणतो बरं का, आपण तो हरभऱ्याचा काय म्हणतो, उळा म्हणतो त्याला, आणि ते त्याला हुर्रा म्हणतात. ते म्हटले माझ्या मनामध्ये असं आलं की आज आपण या ठिकाणी उळा भाजावा, हुर्रा भाजावा, यासाठी मी आज इथं थांबलो. आणि मग त्याने सांगितलं या आम्हाला तो उळा पण खाऊ घातला, तो हरभऱ्याचे भाजलेले हरभरे पण खाऊ घातले. आणि रात्री बरोबर एका पांधीमधून काढून एक साहूची धर्मशाळा होती, त्या धर्मशाळेमध्ये ते आम्हाला घेऊन गेले. सज्जनो, मी म्हटलं तू उळा खाण्यासाठी थांबला नाही, तू आम्हाला नेण्यासाठीच त्या ठिकाणी थांबलेला आहे, बरोबर आहे का नाही. याचा अर्थ माता प्रत्येक पदोपदी आपल्याला काय करत असते, सांभाळत असते. सज्जनो, अशा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे अनंत अनुभव आहे. पहा, बऱ्याच लोकांना जर अनुभव विचारले बरं का, अनुभव जर विचारले तर ते सांगत असतात इथं गेलो, इतकी भूक लागली होती, तिथं चॉकलेट मिळालं, तिथं बिस्किट मिळालं, तिथं चहा मिळाला, तिथं एक तांब्याभर दूध मिळालं बरं का. आता पहा, तुमचे जे अनुभव आहेत त्या अनुभवापेक्षा एक अनुभव सांगतो. काय झालं, आमचे मित्र अरुण महाराज पवार एक 5 ते 10 मिनिटात चिंतन संपवतो. नर्मदा माता हा माझा असा विषय, माझा प्रत्यक्षात जो ग्रंथ निघणार आहे तो तुम्ही वाचा, त्यावेळेस तुम्हाला कळेल नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आहेत, कशी करावी, कशासाठी करावी, तिच्या किनाऱ्यावरती काय प्राप्त होतं, तिच्या किनाऱ्याच्या महान साधकांच्या कोणत्या साधकाला काय अनुभव आले. लवकरच तो ग्रंथ आपण प्रकाशित करणार आहोत. सज्जनो, पहा, महत्वाची गोष्ट अशी आहे की नर्मदा मातेचा असणारा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती गेल्याच्या नंतर नर्मदा माता ही कामधेनू आहे, नर्मदा माता हा कल्पतरू आहेत आणि नर्मदा माता ही चिंतामणी आहेत. प्रसंग असा झाला, मी आमच्या अरुण महाराजांना सांगितलं, म्हटलं अरुण महाराज, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय करायचो, काका महाराजांकडे जायचो अंबोरीला. काका महाराज आपल्याला आमरस खाऊ घालायचे. म्हणलं यंदा आमरसच मिळाला नाही, पहा बरं का, असं मी बोललो. आणि बोलल्याच्या नंतर कुबेर भंडारीपासून पुढे निघालो. कुबेर भंडारीच्या पुढे निघाल्यानंतर ऊन तापलेलं होतं, पाय चटचटा भाजत होते. आणि तिथून पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर एका ठिकाणी नर्मदे हर शब्दाचं उच्चारण केलं. असा आश्रम होता, नर्मदे हर नामाचं उच्चारण केलं. तिथून एक महात्मा पळत पळत आले आणि त्यांनी काय केलं, तो गेट उघडलं, आम्हाला आतमध्ये नेलं. ते आसाराम बापूंचे शिष्य होते. मौन होतं त्यांचं, मौन साधना नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती करत होते. सजनो, तिथं गेलो. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, मौन होतं, भजन केलं का तुम्ही, भोजन केलं का. म्हटलं नाही, भोजन नाही केलं. मग आम्ही म्हटलं महाराज जी हम आपको कुछ सहायता करे. नाही नाही, त्यांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे तुम्ही भजन करा, मी भोजन तयार करतो. सज्जनो, पहा, 15 मिनिटामध्ये त्या महात्म्याने 15 मिनिटामध्ये, चपात्या कदाचित पूर्वीच्याच असतील त्या ठिकाणी, पण 15 मिनिटामध्ये भातही तयार केला, 15 मिनिटामध्ये वरणही तयार केलं, 15 मिनिटात भाजी पण तयार केली, आणि तेवढ्याच वेळामध्ये आमच्यासाठी आमरस पण तयार केला. आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या त्या सोबतच्या चपात्या सर्वांच्या ताटात सारख्या वाढून दिल्या, कोणालाच कमी नाही, कोणाला जास्त नाही. सजनो, पहा, फक्त मी बोललो अरुण महाराज आपल्याला आमरस मिळाला नाही, तर तात्काळ त्या ठिकाणी आमरस मिळाला. पण ध्यानात ठेवा, आमरस खाण्यामध्ये परिपूर्णता नाही. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर अनुभव तुम्हाला सांगतो. सज्जनो, शूलपाणेश्वरच्या जंगलातून जात असताना एक दिवस रात्री आमच्याबरोबर एक महात्मा होते. विस्ताराने प्रसंग सांगणार नाही. त्या प्रसंगामध्ये रात्री ते किती जरी थकले तरी रात्री 12 वाजता उठून त्यांचा गांजा काढणार बरं का, चिलीम ओढणार, आणि त्याच्यानंतर 1 तास साधना करणार. तो महात्मा 1 तास मौन धरून साधना करणार. एक दिवस रात्री ते उठले शूलपाणेश्वरच्या जंगलात. मला झोप येत नव्हती, मी पण त्या ठिकाणी बसून राहिलो. तर त्यांनी ती त्यांची साधना वगैरे केली, आणि केल्याच्या नंतर ते उठले. बोले ज्ञानेश्वर तू अभी तक सोया नहीं. म्हटलं नाही महाराज, मुझे नींद नहीं आ रही. अरे क्या हुआ तुझे को, क्यों नींद नहीं आ रही. म्हटलं त्यांना सांगितलं, म्हटलं महाराज का हो, जीवनामध्ये मला आतापर्यंत इतके साधक भेटले, त्यांनी असं सांगितलं की माझ्या जीवनामध्ये अमुक रूपाने नर्मदा मातेनं मला दर्शन दिलं, तमुक ठिकाणी त्या दृष्टिकोनातून नर्मदा मातेनं मला दर्शन दिलं. मी अद्यापपर्यंत परिक्रमा करत असताना त्यावेळेस आम्हाला जवळपास 4 महिन्याचा आमचा कालखंड व्यतीत झालेला होता. म्हटलं माझ्या जीवनामध्ये अद्यापपर्यंत नर्मदा मातेनं मला दर्शन दिलं नाही, मी इतका पापी आहे क्या, असं त्यांना विचारलं. ते म्हटलं ज्ञानेश्वर तू मूर्ख आहे क्या रे, तू मूर्ख आहे का. म्हटलं महाराज झालं काय. अरे तुला असं वाटतं नर्मदा माता ही 4 हाताची आहे, नर्मदा मातेच्या हातामध्ये कमंडल आहेत, नर्मदा मातेच्या हातामध्ये त्रिशूळ आहेत, असं काहीच नाही. ते तर तिचं प्रगट रूप आहेत.
पण तुला जर नर्मदा मातेचं दर्शन करायचं असेल तर जल तत्व ही माता का स्वरूप है बोले, तू जल तत्व में माता का दर्शन करने का प्रयास कर, तुझे मैया का दर्शन होगा. सजनो पहा बर का. आणि त्या दिवसापासून मला मातेचं खरं स्वरूप लक्षात आलं. वचन साधूच्या मुखातून बाहेर पडलेलं होतं. त्या दिवसापासून मी नर्मदा मातेशी बोलायला लागलो. तिच्या जल तत्वाशी मी माझ्या अंतकरणाचं त्या ठिकाणी तार जुळवण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि खोटं बोलणार नाही, या नारदांच्या गादीवरती एक दिवस अमरकंटक पासून तर समुद्रापर्यंत जशी आकाशगंगा असते तसं झोपेमध्ये मला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामधून अमरकंटक पासून तर रेवा सागरापर्यंत मातेनं मला दर्शन दिलं. सज्जनो पहा, महत्वाची गोष्ट आहे. मी यांच्या कार्यक्रमामध्ये तिथं तुम्ही जे वर एक वाक्य लिहिलेलं होतं ते वाक्य मी स्वतः तयार केलेलं आहे बरं का. ते तुमच्या असणाऱ्या पोस्टरवरती जे वाक्य तयार केलेलं होतं, ब्रह्मगिरी परिक्रमेचा अनुभव अनुभवता अनेकदा, नर्मदा परिक्रमेचाही अनुभव अनुभवा एकदा. जीवनामध्ये असेल भाव विश्वास श्रद्धा, माता दर्शन देऊन निवारील जन्म मरण बाधा. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जर श्रद्धा असेल, विश्वास असेल आणि नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना जर अंतकरणामध्ये अगदी ती आपली आई आहेत आणि आपण तिचे पुत्र आहोत या भावनेमधून नर्मदा मातेशी नातं जोडा. जीवनामध्ये त्या प्राण्याला तो किती जरी पातकी असेल तर त्याच्या पातकांचा नाश होईल आणि जीवनामध्ये तो परमतत्वाला प्राप्त होईल, किंवा तो नर्मदा मातेच्या त्या दिव्य प्रदेशामध्ये त्याला निवास मिळेल. याचं कारण काय? याचं कारण भागीरथी माता कोण आहेत, नर्मदा माता कोण आहेत. अभंगाचं द्वितीय चरण भागीरथी महा दोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची. तुम्ही म्हणाल पहा, आम्ही महाराजांना नर्मदा मातेचं कीर्तन करायला सांगितलं आणि महाराज तर भागीरथी मातेचा महिमा सांगतात. सज्जनो पहा, एक गंगा आहे तिचं नाव ब्राह्मी गंगा, तिचं नाव सरस्वती आहे. एक गंगा आहे तिचं नाव आहे वैष्णवी गंगा, तिचं नाव भागीरथी गंगा. आणि एक जी गंगा आहे तिचं नाव आहे माहेश्वरी गंगा. माहेश्वरी गंगा म्हणजे नर्मदा माता, ज्या नराचं मद हरण करतात. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, अशी भागीरथी माता नर्मदा माता, नर्मदा महादोष निवारिणी, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे भय कळिकाळाचे नाही तया. या न्याय नर्मदा माता जर पुन्हा पुन्हा आपण आपल्या मुखाने तिचं स्मरण केलं, चिंतन केलं तर त्याला कळिकाळाचा भय राहणार नाही आणि तो जन्म मरणाच्या पलीकडे जाईल. ही नर्मदा मातेची फलश्रुती आहे. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर जगातली सर्वात मोठी परिक्रमा आणि करण्यासाठी सुलभ परिक्रमा, गोदावरी गंगेची परिक्रमा सुद्धा अवघड आहे बरं का. पुढे गेल्यानंतर 300 किलोमीटर असं जंगल आहेत की त्या जंगलामधून तुम्ही पायी जाऊ शकत नाहीत. तिथले पोलीस तुम्हाला पायी जाऊच देत नाहीत. 300 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथं भयानक पशु पक्षी त्या ठिकाणी राहतात. म्हणून 300 किलोमीटरच्या अंतरामध्ये गाडीमध्ये बसूनच जावं लागतं. पण आमची नर्मदा मातेची जी परिक्रमा आहे तिच्यामध्ये गाडीला तुम्ही पाय जरी नाही लावला तरी सुद्धा तुम्ही विधिवत पद्धतीनं नर्मदा मातेची परिक्रमा फक्त नावडी पार करत असताना तेवढं नावेत बसणं, एवढं सोडून तुम्ही त्या ठिकाणी इतरत्र तुम्हाला गाडीत बसण्याची गरज नाही. पदोपदी माता सांभाळते. ज्याने 3 साल 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा केली, मी आजच सांगतो तो जीवन मुक्त आहेत. ही ताकद नर्मदा मातेची आहे. कारण भागीरथी किंवा नर्मदा महादोष निवारिणी, आपल्या जीवनात मल विक्षेप आवरण नावाचं कोणतंही महापातक असू द्या, ब्रह्महत्या सुरापानम कोणतंही पातक असू द्या, सर्व पातकांचा नाश करणारी नर्मदा माता आहेत. आणि म्हणून तिच्या किनाऱ्यावरती साधना करत असताना किंबहुना आपल्या ठिकाणी नम्रता धारण करायची. तुकोबर आहे भागीरथी मातेसमोर नम्रता धारण करतात. तुका विष्णुदास संतांचे पोसणे, मी काय आहेत संतांच्या पायाचं पाय पोसणं आहेत. वाघ पुष्पतेने पाठविले, अशी नम्रता जर धारण केली तरच तीर्थाची फलश्रुती पदरात मिळते. विठोबा रखुमाई, तिला जलहरी परिक्रमा म्हणतात, एक परिक्रमा तिला मरकट परिक्रमा म्हणतात, एक परिक्रमा तिला मुंडमाला परिक्रमा म्हणतात. मुंडमाला परिक्रमा जी गोलाकार केली जाते, जलहरी परिक्रमा जी आहेत त्या ठिकाणी, तर त्या जलहरी परिक्रमेमध्ये आपण असं पण पद्धतीने केले जाते. अमरकंटकवरून निघायचं, समुद्रापर्यंत एका किनाऱ्याने जायचं, पुन्हा अमरकंटकला जायचं, नावेने माता पार करायचे नाही, पुन्हा एका तीरावरून पुन्हा समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत जायचं, पुन्हा अमरकंटक पर्यंत जायचं. ही एक परिक्रमा, एक मरकट परिक्रमा. या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर, त्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावर, तिला मरकट परिक्रमा म्हणतात. एक महापुरुष परिक्रमा आहे. महापुरुष परिक्रमा याचा अर्थ असा आहे 108 दिवसामध्ये
एकही दिवस कमी व्हायला नको आणि एकही दिवस जास्त व्हायला नको. हिला महापुरुष परिक्रमा म्हणतात. पुन्हा सांगतो, नर्मदा मातेची परिक्रमा जर तिचं जल तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती परिक्रमा पूर्ण करून महाशिवरात्रीच्या दिवशी जर ते जल ओंकारेश्वराला किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या ममलेश्वराला जर चढवलं तर एकाच परिक्रमेमध्ये 3 परिक्रमा केल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं. वरती गेल्यानंतर अमरकंटकला जर तुम्ही गेले, तिथं कपिलधारा नावाचं क्षेत्र आहे, तिथून जल भरायचं आणि ज्वालेश्वराला किंवा अमरेश्वराला व्हायचं. काशीची कावड रामेश्वराला नेल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं. नर्मदा मातेच्या उत्तर किनाऱ्यावरती नर्मदा मातेनं वरदान मागून घेतलेलं आहे. नर्मदा मातेच्या उत्तर किनाऱ्यावरती संपूर्ण देवता लोकांचा वास आहे आणि नर्मदा मातेच्या दक्षिण किनाऱ्यावरती भगवान शंकरासह पितृ लोकांचा वास आहे. म्हणून सज्जनो, जो नर्मदा मातेची परिक्रमा करतो त्याच्या पितरांना सुद्धा निश्चित मुक्ती मिळते. म्हणून राजा पुरुकुसु आणि हिरण्यतेज यांच्या तपश्चर्येपोटी नर्मदा मातेचं अवतरण पृथ्वी तलावरती झालं आणि त्याचा परिणाम त्या नर्मदा जलामध्ये तर्पण केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण पूर्वजांचा उद्धार झाला. अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. हे पुराण भगवान शिवशंकर परमात्म्याने कोणाला सांगितलं? वायुदेवाला सांगितलं. वायुदेवाने ते स्कंद यांना सांगितलं. स्कंदाने पुढे ते मार्कंडेय वगैरे त्यांना सांगितलं. मार्कंडेयाने हे पुराण पुढे त्या ठिकाणी पांडवांना किंवा त्यांचा असणारा जो वंशज आहेत राजा जन्मेजय याला सांगितलं. असं पवित्र महापुराण ज्याच्यामध्ये नर्मदा मातेची फार मोठी फलश्रुती आलेली आहे. ज्याला जीवनात नर्मदा मातेची परिक्रमा करायची असेल त्याने फक्त एक ध्यानात ठेवा, आपल्याकडे छोटीशी अत्तराची बाटली घ्यायची, छोटीशी काचेची, बरं का. तिच्यामध्ये नर्मदा मातेचं जल भरायचं, एक नर्मदा मातेचा फोटो आणि नर्मदा मातेचं लिंग, त्याला बाणलिंग म्हणतात. सज्जनो पहा, जो बाणलिंगाची पूजा करतो त्याला प्रत्यक्षात ज्योतिर्लिंगाची पूजा केलीचं पुण्य त्याच्या पदरात पडतं, बरं का. बाणलिंग म्हणजे नर्मदा मातेमधला कोणताही दगड असू द्या, गोलाकार असू द्या, कसाही असू द्या, त्याची पूजा करा. तुम्हाला ज्योतिर्लिंगाचं पूजा केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. याही व्यतिरिक्त त्याला कधीच अकाल मृत्यू जीवनामध्ये येणार नाही, बरं का. त्याला कधीच अकाल मृत्यू येणार नाही. मला सांगायला वेळ नाही. माझ्या जीवनामधला 5 वेळेस अकाल मृत्यू टळलेला आहे. आज मी तुमच्या समोर जे बोलतो आहे ही माझ्या नर्मदा मातेची कृपा आहे. नाहीतर माझं त्या ठिकाणी म्हणजे असं हाडूक सुद्धा जाळायला मिळालं नसतं. एवढा भयान ॲक्सिडेंटमध्ये मी सापडलो, पण तरी सुद्धा माझ्या जीवनात माझं काहीच झालं नाही. ही सगळी नर्मदा मातेची कृपा आहे. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, नर्मदा मातेचं ते बाणलिंग घ्या, नर्मदा मातेचा एक फोटो घ्या आणि ती असणारी जी काही बॉटल आहे तिला आता बॉटल म्हणायचं नाही, तिला नर्मदा माता म्हणायची. तिच्यामध्ये त्या ठिकाणी काय करायचं? जल भरायचं नर्मदा मातेचं आणि रोज दिवसातून 3 वेळा नर्मदा अष्टकाचा पाठ करायचा, 3 वेळा, आणि सकाळी आणि संध्याकाळी आरती करा. एवढी एकच साधना करा, जीवनामध्ये तुम्ही निश्चित मुक्त व्हाल. आणि तुमची जर इच्छा असेल आम्हाला नर्मदा मातेची परिक्रमा घडावी, तुमचं वय किती असू द्या तरी सुद्धा तुमची परिक्रमा गाडीने का होईना झाल्याशिवाय राहणार नाही. ही कृपा नर्मदा मातेची आहे. सज्जनो, मी माझ्या जीवनात 3 वर्षापासून नियम केला, नर्मदा मातेचं जल प्यायचं, इतर जल प्यायचं नाही. मी कुरेकर बाबांच्या सोबत काशीला विमानाने गेलो, पण तरी सुद्धा मी 2 जणांना घेऊन नर्मदा मातेचं जल घेऊन तिथं काशीला पाठवलं. त्या ठिकाणी त्यांचं ते म्हणजे 6 ते 7 दिवसात ते जल पिण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. याचा अर्थ असा आहे, आपण संकल्प करतो पण सिद्धीला मात्र नर्मदा माता नेते. कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा मातेनं माझं हे व्रत वैकल्य तुटू दिलं नाही. इकडं कोरोना चालू होता, मी माझ्या जीवनात साधना करण्यासाठी वरती एक महात्मा आहे, त्या महात्म्याचा जो घाट आहे त्या घाटावरती मी 8 ते 10 दिवस जाऊन तिथं मी माझ्या जीवनात अनुष्ठान करून आलो. सज्जनो, इकडं आपण मास्क लावत होतो, तिथं गेलो कोणी मास्कही विचारला नाही आणि कुठं काही झालंय नाही. ही कृपा मातेची आहे. सज्जनो, तिची परिक्रमा आपल्या जीवनामध्ये करावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. वेळ भरपूर झालेला आहे. या ठिकाणी मी लेट आलो. माझ्या जीवनातला हा पहिला प्रसंग आहे एवढ्या 10-5 वर्षामधला की एवढ्या लेट येणं. एवढं त्या ठिकाणी ऊन तापतंय, पण तुम्ही सर्व परमार्थप्रेमी मंडळी आहात. प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही काम आहेत. तरी सुद्धा खरोखर तुमचा या ठिकाणी म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की माझ्याकडून अशी चूक पुन्हा होऊ नये. त्या ठिकाणी काय झालं, नाशिकचं जे निमंत्रण होतं ते घेतलं,
पण त्याचं फक्त पत्रक माझ्याकडे आलेलं होतं. त्याची नोंद मी माझ्या डायरीत केलेली नव्हती. आणि महाराज म्हटले त्या ठिकाणी माऊली तुमचं कीर्तन पाहिजे. आणि मी 31 तारीख मला खाली दिसली, मी सरळ ती देऊन टाकली. त्याच्यामुळे एवढा घोटाळा झाला. पण तरीसुद्धा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी तुमची सर्वांची माफी मागतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराज निषेधे आनंदी हो मैया निषेधे आनंदी गावत गंगा शंकर सेवक देवा शंकर तुम भव बेटंदी ओम जय जगदानंदी मैया जी को अर्घ भाग विराज अगर कपूरवासी वो मैया अगर कपूरवासी अमर कंठ में विराज घाटन घाट विराज ओ तारेश्वर में पूजावत, सीतावन में पूजावत, मांडवगढ़ में पूजावत, शूलपाणेश्वर झाड़ी में विरावत, हिल मिल जो रावत, रत्ना सागर में विरावत, ब्रह्मा जी वेद पूजावत, नारद वीणा बजावत, भोले बाबा डमरू बजावत, पार्वती जी आरती उठावत, कृष्णा जी मुरली बजावत, ऋषि मुनि ध्यान लगावत, मैया जी की कोटि लगावती ओम जय जगदानंदी हे मैया जी की आरती रेवा जी की आरती को कोई नर पढ़वावे, रेवा जुग जुग नर गावे, भजत शिवानंद स्वामी जपत हरे हर स्वामी मनमृत फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद हे ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव हर शंकर रुद्री पालती ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवत्स संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवत्स संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा प्रकटया बोले विश्व ब्रह्माचे केले रामजनार्दनी चरणी मस्तक ठेवले महाकैवल्य तेजा सेवत्स संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सिद्धानंदमूर्ती पाय दाखवल्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण काढले तसे गोपाचे भक्त रक्षले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सिद्धानंदमूर्ती पाय दाखवल्या आरती तुकारामा तुका तुलने से ब्रह्मा तुकाचे आले ज्ञानेश्वर ज्ञाने हसन केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सिद्धानंदमूर्ती पाय दाखवल्या आरती तुकारामा निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो सुख शांती पावलो निर्विकार स्वयंभू ज्योती हृदयी पाहिलो आरती ओवाळू श्री गुरु निवृत्ती चरण श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण नवविधान भक्ती उजळणी आरती उजळणी आरती निवृत्ती मुकुटा मणी ज्ञान पादल्या ज्योती ब्रह्मगिरी त्रिगुणासने अविनाश समाधे अविनाश समाधे उन्मनी साधी सांडोनी उपाधी अगमानिक माता तुमच्या नकळे
सावता माळ्या आगाध ज्ञान तुझे मुक्ती लोळते पाया आरती संतराया हृदयी साठविला जोका त्रैलोक्यनाथ मिळविला दिवस होय ब्रह्म स्वरूपी संत आरती संतराया भक्त सावता माळ्या आगाध ज्ञान तुझे मुक्ती लोळते पाया आरती संतराया धावून येत हरे सोय कराया काज वंदुनी दास म्हणे धन्य धन्य महाराज आरती संतराया भक्त सावता माळ्या आगाध ज्ञान तुझे मुक्ती लोळते पाया आरती संतराया घाली लोटांगण वंदिना चरण डोळ्यानं पाहिना रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भव्य वाळी विठोल रखमा विठोबा मागणे ते तुझ प्रती आहे दिशील जरी पाहे पांडुरंगा या संताश निर्वेची मजदे आणि तुझे काही तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या या संतांशी निर्वेची मजदे आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सर्वांना विनंती आहे आपण आहे त्या जागेवर बसायचंय सूचना नर्मदे